तर गाईज बघू पावसात पाऊस. हाय फ्रेंड्स, हाय हॅलो हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही सर्वजण. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आलेले आहे घरी आणि आता वातावरण झालेलं आहे पावसाचं. तर विचार केला आपण शेतात जाऊन फिरून यावं. तर मी आता जाणार आहे, तुम्ही पण चला माझ्यासोबत. लवकर आपण निघूयात. फ्रेंड्स, माझ्या पाठीमागे जे झाड आहे ना ते चिंचेचे झाड आहे आणि याला खूप साऱ्या चिंचा पण लागल्यात. तुम्ही पण बघा. हा ना बैजा आहे आणि हा सर्वांचा लाडका आहे बर का. बघा हा कसा करतो. तर आता आपण जाऊया शेतामध्ये. आता वाजलेले आहेत सायंकाळचे 5 आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, म्हणून म्हटलं आता जरा शेतात जाऊन फिरून यावं. दिवसभर घरात बसून कंटाळा आला होता. तर आता आपण जाऊया. माझा डोळा अजून पण सुजलेला आहे, प्लीज त्याला इग्नोर करा. आता थोडासा कमी झालाय तसा. मी हॉस्पिटलला जाऊन आले कारण हे असा काही कमी होत नव्हता. सो मी जाऊन आले हॉस्पिटलला. तर थोडासा आता कमी झालेला आहे. फ्रेंड्स, आम्ही आलो होतो रानात आणि हे दुसऱ्यांचं रान आहे, दुसऱ्यांचा ऊस आहे. तर मला ऊस खायची इच्छा होत होती. खूप दिवस झालं मी ऊस नाही खाल्लेला. तर मी आता दुसऱ्यांच्या रानातून ऊस काढणार आहे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मी आता पहिल्यांदाच करते की दुसऱ्यांच्या रानातून ऊस काढून घ्यायला. तर फ्रेंड्स, मी दुसऱ्यांच्या रानातून ऊस काढलेला आहे. बड़ा हरामी हो बेटा. आणि आता पाऊस पण यायला लागलाय आणि रानात खूप चिखल झालंय, चालता पण येईना नीट आणि पाऊस पण यायला लागलाय. तर आपण तिकडे जाऊया कारण तिकडे आमची विहीर आहे. तुम्हाला आमची विहीर पण दाखवते चला. आणि माझ्यासोबत माझा छोटा भाऊ आलेला आहे, काकांचा मुलगा. तर फ्रेंड्स, ही आहे आमची विहीर आणि पावसामुळे पूर्ण काठोकाठ भरलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय पडलंय असं तुमच्या मनात विचार आला असेल तर हे साईडचं गवत वगैरे आहे ना तेच पडलेलं आहे. याचा अर्थ हे पाणी घाण आहे असं नाही आहे. पाणी खूप चांगलं आणि शुद्धच आहे. रानामध्ये जे पण मका वगैरे होतं ते काढून झालेलं आहे. त्यामुळं आता परत पाऊस पडल्यानंतर परत पेरणी केलेली आहे. सो आता रानामध्ये तसं काहीच नाही आहे. पाऊस येत होता म्हणून पळत आलो. आता गरम व्हायला लागले खूप. आता वारं पण सुटलेलं आहे आणि अंधार पण पडायला लागलेला आहे. तर आता आपण जाऊया लवकर लवकर. तर फ्रेंड्स, पाऊस खूप मोठा आला आणि पळत येऊस पूर्ण भिजलो आणि पाऊस खूप मोठा चालू आहे. तर घर अजून इथून लांब आहे. तर थोडा कमी झाला तर बघेल, नाहीतर ह्या पावसातच घरी जावं लागेल. पळत आलो, दम लागला. पावसात पळत यायच्या नादात चप्पल पूर्ण घाण झाली आणि पाय बघा माझे कसे झाले. आम्ही आलो होतो रानामध्ये आणि आम्ही रानामध्ये मी आणि माझा भाऊ आलो आणि ही गोष्ट घरात माहित नाही. आम्ही घरी न सांगता बाहेर आलेलो होतो आणि अचानक पाऊस पण आला आणि आता आम्ही पूर्ण भिजलोय. आता अशा अवतारात आम्ही घरी गेलो ना तर आम्हाला खूप बोलणं खावं लागणार आहे. तर घरातून आम्हाला फोन पण यायला लागलाय कुठे आहे म्हणून. आता आम्ही सांगितलेलो आहे रानामध्ये थांबलोय पाऊस यायला लागलाय म्हणून. तर आता घरी गेल्यावर काय होणार आहे आमचं आम्हालाच नाही माहिती. तर बघूया आता थोड्या वेळाने पाऊस कमी झाला की आपण जाऊया लवकर घरी. फ्रेंड्स बघा, पाऊस खूप मोठा यायला लागलाय, वारं पण खूप सुटलेलं आहे. तर आता ह्या पावसात आम्ही पळत घरी जाणार आहे आणि ही बघा चप्पल पूर्ण घाण झालेली. आता ही हातात घेऊन बिना चप्पलचं पळत जाणार आहे. तर जाऊया आता. काय ऑप्शन नाही आहे दुसरा पावसात जाण्याशिवाय, कारण आमच्याकडे छत्री पण नाही आणि किती वेळ थांबणार थांबून थांबून. आणि पाऊस खूप वेळ झाला चालू आहे आणि खूप मोठा पण यायला लागलाय. तर आता जाणार आहे आम्ही. तर गाईज बघू पावसात पाऊस
तर फ्रेंड्स खूप म्हणजे खूप चिखल झालेला आहे आणि या पावसात पळत जाणं म्हणजे पडल्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. सो मी पळत नाही, आता चालतच जाणार आहे. आणि माझा भाऊ गेला पुढं पळत, तर मी अशीच चाललेली आहे पावसात चालत. आणि हे मी असं यायला लागलेलं माझ्या घरातल्यानी बघितलं ना तर माझी काही खैरच नाही. मी आता अंधार पण पडायला लागलेला आहे, पाऊस पण वाढायला लागलेला आहे. तर आता लवकर घरी जाणार आहे. आणि ढगांचा आवाज तुम्ही ऐकू शकता, खूप मोठे ढग गरजत आहेत. आणि घरातून कॉलवर कॉल पण यायला लागलं. बघा रस्ता पाठीमागं पूर्ण चिखल चिखल झालेला आहे. हे बघा. तर फ्रेंड्स मी आत्ता घरी आलेली आहे आणि बाहेर अजून पाऊस चालू आहे आणि लाईट पण नाही आहे घरी. गावाकडे असंच असतं. आणि तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया आपण एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.